आपण माफ का करावं, आपण झुकावं का, आपल्या जीवनात वाईट का होतं, आपल्याला अपयश का येतं, आपल्याबद्दल निंदा का होत. लोक म्हणतात ना नेव्हर गिव्ह अप, बाउन्स बॅक. का बाउन्स बॅक करू मीच का? त्याला डायरेक्ट करोडपती आई बाप भेटले, मीच का बाउन्स बॅक करायचं? हा प्रश्न येत नाही तुम्हाला? आता सध्याला आपण जर म्हणलं की भगवंत कोणते छान आहेत आणि कोणत्या भगवंताला फॉलो केलं पाहिजे, तर मी म्हणतोय की ह्या जन्मी तुम्ही मागच्या 5 वर्षापूर्वी कुणाचे तरी 1 लाख बुडवलेत आणि ते तुमच्या पाठीमागे काठी गुण आहे. नो मॅटर परिस्थिती कैसी है, बस तेरी मनस्थिति वही लगा जहां तुझे तेरे सपने पूरे होते हुए दिखेंगे, वही पे लगा कर काम कर, तुझे मिल जाएगा जो चाहिए. कर्म. मग पत्नी कोण चूज करतं? तुम्हाला वाटतं ती भेटली, लय भारी दिसली आणि तुम्ही आय लव्ह यू म्हणला, ती कोणी ऍक्सेप्ट पण झालं नाही, भूतनी आली आहे तुझ्या आयुष्यात. मोठा पैसा मोठं नाव मिळण्याच्या अगोदर सुद्धा भगवंत तुमची परीक्षा घेणार आहे. यू आर कॅपेबल और नॉट. नाही तर आता सध्याला एखादा नेता फार लोकांची बँड वाजू राहिलाय, पण हा पण आहे ना एक लोंडा गोळीत उभा राहतो तिथं, साहेब मला काही भेटन का? साहेब लोकांची बँड वाजू राहिलाय सगळीकडे. मग ह्या जगामध्ये भगवंतानी मेसेज दिलाय की जे काम तुमच्या एकट्याच्याने होणार नाहीये ना, त्याच्यासाठी अशी टीम बनवा, मिळून काम करा आणि टार्गेट पूर्ण करा. लिखता हूँ मैं शाम लिखता हूँ, मैं मंजिल लिखता हूँ, मैं मुकाम लिखता हूँ. वो कलम भी क्या दीवानी हो जाती है, वो कलम भी क्या दीवानी हो जाती है. जब मैं डॉक्टर अशोक चितौड़वलकर का नाम लिखता हूँ, जोरदार तालियों के साथ स्टेज पे आमंत्रित करना चाहता हूँ हमारे सबके महागुरु डॉक्टर अशोक चितौड़वलकर. सरांसाठी आपल्या महागुरूंसाठी काही चंद लाईन्स मला नक्कीच म्हणाव्याशा वाटतात. सबजी मुस्कान आपकी हमारे लिए वरदान है, आपका मार्गदर्शन हमारे लिए सम्मान है. सच्ची आप आए, रब हम पर मेहरबान है. बड़े नसीब वाले हैं हम सर, जो आप हमारे भगवान है, आप हमारे. जोरदार तालियों के साथ माइक हैंड ओवर करता हूं डॉक्टर अशोक चितौड़वलकर. तो आपला हेल्थ वेल्थ आणि हॅपीनेस मधला जो पार्ट असतो, ज्याच्यामध्ये आपण थोडंसं स्पिरिच्युअल डिस्कशन करतो. हे डिस्कशन का गरजेचं आहे, ह्या डिस्कशनचा बेनिफिट काय आहे, ह्या डिस्कशनची गरज काय आहे. किती लोकांना असं वाटतं की जीवनात असे काही प्रॉब्लेम्स कॉम्प्लिकेशन लाईफमध्ये येतात की त्याचे उत्तरं वकील डॉक्टर पोलीस कोणाला शोधता येत नाहीत, उत्तरच भेटत नाहीत. कधी कधी आरोग्याचे असे चॅलेंजेस येतात, असं वाटतं माझीच आई का, माझीच पत्नी का, माझेच मुलं का, मीच का. कधी कधी कुणी आपल्याला जर त्रास दिला, कुणी आपल्याला नुकसान केले तर आपलं आयुष्यभर तो लक्षात राहतो. पण कधी कधी असा एक शरीरात आजार तयार होतो आणि 5-50 लाख जातात, त्या आजारावर कोणी तर केस नाही फाईल करत. पण कुठंतरी 2 लाखाचा लॉस झाला तर आयुष्यभर त्याचा पिछा केला जातो. किती जण ॲग्री करतात? मग हे असं का होतं आपण याच्यावर डिस्कस करणार आहे. कधी कधी जीवनामध्ये नात्यामध्ये एवढं प्रेम असतं, पण एक चूक घडती आणि त्यानंतर ते नातं पूर्णपणे असं वाटतं की जीवन नकोसं करून सोडतं. येस ऑर नो? तर ह्या डिस्कशनची गरज काय आहे की ह्या डिस्कशनची गरज याच्यामुळे की प्रत्येकाची इच्छा आहेत आणि त्या इच्छा पूर्ण करायच्यात, पण त्या इच्छा पूर्ण करताना व्यत्यय येऊ राहिला आहे. आरोग्य खराब होऊ राहिले, नातेसंबंध खराब होऊ राहिलेत, जास्त मेहनतीत पाहिजे तेवढा पैसा नाही भेटू राहिला. राईट ऑर रॉंग? हा अध्यात्म म्हणजे काय? कुठंतरी जाऊन फक्त माथा टेकणं, फुलं वाहणं, भक्ती वाहणं, एवढं अध्यात्म नाही आहे. फक्त आपण त्याला एका कोपऱ्यात ठेवलंय, भीतीपोटी केलं जातं. भीतीपोटी लोक वेगळ्या वेगळ्या, कधी देव आठवतो त्यांना, अल्ला आठवतो, जिजस आठवतात, बुद्ध आठवतात. राईट ऑर रॉंग? इच्छामध्ये व्यत्यय आल्यावर देव आठवतो. किती लोकांना अग्री? सगळे मतलबी आहेत. देव कशाला पाहिजे? माझ्या आयुष्यात सुख भोगायला काही त्रास नाही झाला पाहिजे. आणि सगळे लोक देवाकडे त्याच मागणीसाठी जातात. मग आयुष्यामध्ये असे काही चॅलेंजेस तयार होतात की चॅलेंजेसमधून निघता येत नाही आणि आपल्या इच्छा पूर्ण होत नाहीत. तुम्ही पाहिलंय की कधी कधी तुम्ही फार मेहनत करतात पण पाहिजे तेवढा पैसा भेटत नाही. आणि काही लोक मेहनतच नाही करत तरी त्यांच्याकडे पैसाच पैसा आहे. ते कुठले नियम फॉलो करत नाही तरी ते श्रीमंत आहेत. ते कुठला पण आहार करतील, किती पण मजा मारतील, किती पण वाईट कामं करतील, पण त्यांना भगवंतानी काहीच कमी केलं नाही.
मग आपल्यासारखा साधारण माणूस काय म्हणतो, चायला आपण पण तेच केलं पाहिजे. हे होतं का नाही होत? तर हा डिस्कशनची गरज काय आहे की लोक आज कंपॅरिझनमध्ये आहेत, लोक भूतकाळामध्ये आहेत, लोक फार चिंतेमध्ये आहेत, लोकांच्या हृदयात फार भीती आहे, लोक एकमेकांना माफ करायला तयार नाही आहेत. आयुष्यात टॉलरन्स नाही आहे, कॉम्प्रोमाइज नाही आहे, फ्लेक्झिबिलिटी नाही आहे. डिप्रेशनमध्ये चाललेत लोक, डिझायरवर कंट्रोल नाही होऊ राहिलं. आणि जीवनामध्ये वेगवेगळे चॅलेंजेस वेगवेगळ्या ठिकाणी आयुष्यात फेस करावं लागतात. तर म्हणून मला असं वाटतं की आज या डिस्कशनची गरज आहे. किती लोकांना इथून मागं अनुभव झाला आहे किंवा त्यांनी आजूबाजूला असे लोक बघितले की ते आपल्या ह्या सेशनमधल्या ह्या स्पिरिच्युअल नॉलेजमुळं त्यांच्या आयुष्यात बदल झाला असं वाटतो. किती लोक याला साक्षीदार आहेत की झालाय सर? तर आता हे डिस्कशन चालू होण्याच्या अगोदर आधी तर सगळ्या लोकांची श्रद्धा वेगवेगळ्या देवावर आहे. आता फक्त इथं कृष्णाचं रामाचंच नाव घेतलं तर टेन्शन येईल ना. ज्यांना अंबाबाई आवडते त्यांना टेन्शन येईल, ज्यांना समर्थ आवडतात त्यांना टेन्शन येईल. राईट ऑर रॉंग? ज्यांना जिजस वर त्यांची श्रद्धा आहे त्यांना टेन्शन येईल, जायला इथं धर्म परिवर्तन चाललं काय? हो, तेवढंच राहिलंय काम आम्हाला. बरं झालं आता तुला कळलंय. हां, काहींची श्रद्धा अल्लावर आहे. राईट ऑर रॉंग? आपण सगळ्या वेगळ्या वेगळ्या कम्युनिटीमधून बिलॉंग करू राहिलो. मला कुठलंही चर्च मस्जिद मंदिर टाकायचं, मला कुठलंही डोनेशन, मी कुठलाही बाबा, मला कुठेही टीमा बारायच्या. आपण फक्त जनरल डिस्कशन करूया, चालेल ना? मी चर्चमध्ये जातोय, मी मशिदीत पण गेलो आहे, मी कुराण रीड केलं आहे, मी बायबल रीड केलं आहे, मी भगवद्गीता रीड केली आहे, मी श्रीमद भागवत, ज्ञानेश्वरी, मी जनरली हॅपी थॉट्स, त्यानंतर ओम शांती ओम, माहिती आहे ना तुम्हाला? मला असं वाटतं की तुमच्या जेवणामध्ये तुम्ही सगळ्या रेसिपी खातात का नाही खात? तुम्हाला अंडरस्टँड होणं गरजेचं आहे. जसं तुम्ही आज ग्रॅज्युएशन झालात पण तुम्ही पहिली दुसरी तिसरी चौथी करत करत तुम्ही ग्रॅज्युएशनपर्यंत पोहोचलात. राईट ऑर रॉंग? तर ह्या हॉलमध्ये आपण कुठल्याही व्यक्तीला कुठं शिफ्ट करायचं किंवा कुठंतरी भक्ती कशायची आणि तुम्ही यालाच फॉलो करा याच्यावर चर्चा होणार. आपण इथं चर्चा करतो त्याचं मेन कारण आहे की आपण माफ का करावं, आपण झुकावं का, आपल्या जीवनात वाईट का होतं, आपल्याला अपयश का येतं, आपल्याबद्दल निंदा का होती, आपल्याला स्टॉपर का लागतात, आपल्या आयुष्यात भीती तयार का होती, आपण त्या भीतीला कसं कॉन्कर केलं पाहिजे. ह्या लोक म्हणतात ना, नेव्हर गिव्ह अप, बाउन्स बॅक. का बाउन्स बॅक करू मीच का? त्याला डायरेक्ट करोडपती आई बाप भेटले, मीच का बाउन्स बॅक करायचं? हा प्रश्न येत नाही तुम्हाला? याचं उत्तर इथं भेटतं. लोक म्हणतात ना, मेहनत करा. अरे पण का मेहनत करायची? माझ्या पोराला कुठं मेहनत करावं लागली? प्रश्न विचारा ना कधी कधी. कशामुळं? जे पुस्तक आहेत ना, जे एज्युकेशन आहे, जे म्हणतात ना मेहनत करा, फोकस राहा, हार नका मानू, पॉझिटिव्ह राहा, हे सगळं कशासाठी चाललंय? तुमचे टार्गेट पूर्ण होण्यासाठी. मग भगवंताने आपल्यावर अन्यायच का केला? आपल्यावर वेळच का आली? जन्मताच का नाही भेटलं सगळ्यांना? सूर्याला कुठली जाते, चंद्राला कुठली जाते? नाही ना. पाण्याला जात आहे, हवेला जात आहे, कुठलाच जात नाहीये. मग मला सांगा, जर पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश हे कुठलाही जात पात धर्म पाहत नाही आहेत, सगळ्याला समानतेने देतात, तर आपण कोण येतं टीमा पाडणारे? सगळ्याच्या आत रक्त आहे का नाही? फक्त वेगळ्या वेगळ्या वर्गात आहेत, समजतंय का? फक्त क्लास वेगळा वेगळा आहे. काही लोक आज इथं ग्रॅज्युएशनमध्ये आहेत, काही लोक 10वीमध्ये आहेत, काही 7वीमध्ये आहेत, काही 2रीमध्ये आहेत, काही 3रीमध्ये आहेत. आणि त्यानुसार, त्या नॉलेजच्या बेसनुसार, त्या जीवाच्या इच्छानुसार भगवंताने अवतार घेतले आणि प्रिस्क्रिप्शन दिले. त्याच प्रिस्क्रिप्शनला भगवद्गीता, बायबल, कुराण म्हटलं आता. समज में आ रहा है क्या? कारण की सगळ्या पेशंटची ट्रीटमेंट सेम असू शकत नाही. सो सबका मालिक भगवान एकच आहे. यस. काहीला असं वाटतं मुलाचं लग्न झाल्यावर, मुलांचे मुलं झाल्यावर वाटतंय तुम्हाला असं? काहीला असं वाटतं सण मी 2 व्हीलर आली ना, बास मजाच मजा, बघ मी कॉलनी म्हणजे कशी फिरवल. राईट ऑर रॉंग? तर आज सगळेजण आपण सुखाच्या शोधात आहेत. तर मग प्राणी आणि माणसात काय फरक आहे? प्राणी आणि माणसात मी थोडंसं फास्ट घेणार आहे, चालेल नाही सेशन? कारण की जो ऍक्च्युली डीप सेशन असतो ना, त्या सेशन आपला RTP मध्ये असतात. तर आपल्याला आनंद कशात भेटणार आहे? प्राणी आणि माणसात फरक काय? आहार, निद्रा, भयमैथून. म्हणजे काय? प्राण्याला जेवण फुकट, आपल्याला विकत. प्राण्याला झोप
घ्यायला घर बांधावं लागत नाही, फ्री ऑफ कॉस्ट. त्यांच्या संरक्षणाला त्यांना दात नखे विष असतं. आपल्याला भरपूर काळजी घ्यावी लागते. कपडे लागतात, थंडी, काही इश्यू तयार झाले तर कुठली साथ घेतो, पोलीस स्टेशन, गन, बॉडी, काही ना काही आपल्याला प्रोटेक्शनसाठी लागतं. कुत्रं आलं तर आपल्या हातात दगड पाहिजे, काठी पाहिजे. आणि मैथून म्हणजे काय, सेक्शुअल लाईफ, मुलाला जन्म देणं. तर प्राण्याला कुठं लग्न करावं लागतात का मुलाला जन्म द्यायला, आनंद तो घ्यायला? काही रिस्ट्रिक्शन आहेत का त्यांना? नाही. मग आहार, निद्रा, भय, मैथून या चारही गोष्टी जे सुख देतात ना, ते प्राण्याला पण भेटतं आणि आपल्याला पण भेटतं. प्राण्याला कुठले नियम लागू होतात का? नाही होत. पण माणसाला सगळे नियम लागू होतात. तुम्ही चोरी करून खाऊ नाही शकत. काय वाटतं? आणि गृहस्थ आश्रममध्ये येऊनच तुम्ही पती पत्नी होऊनच तुम्हाला लग्न करायला अथॉरिटी आहे. विदाऊट तुम्ही ते सुख घेऊ शकत. आणि जर तुम्ही घेत असताल, हे नियम ब्रेक करत असताल, तर आपण मनुष्य नाही, आपण दोन पायाचे सुशिक्षित प्राणी आहोत, असं अध्यात्म सांगतं. मग किती जणांना असं वाटतं की आज लोक मनुष्य नाही आहेत सर, प्राण्यासारखं जीवन जगू राहिलेत. किती जण ऍग्री करतात त्या गोष्टीला? जगू राहिले की नाही जगू राहिले? मग आपण 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष शिक्षण घेतलं आणि शिक्षण घेऊन आता पैसा कमवतो. कशासाठी पैसा कमवायचा सगळा? ह्याच गोष्टीसाठी, एवढ्यासाठीच ना. इटिंग, मिटिंग, स्लिपिंग, डिपेंडिंग. प्राणी कुठल्या शाळेत जात नाही तरी पण त्याला भेटू राहिले. आणि आपण एवढे बुद्धी लावून राहिलो, एवढं डोकं लावून राहिलो, तरी पण टेन्शन मध्ये येत. काय कारण? मग आता हे तर आहेच, आपल्याला प्राण्यापेक्षा जे प्राण्याला सुख येते आपल्याला, प्राण्यात आणि आपल्यात काय जे फरक आहे, प्राण्याला फुकटमध्ये भेटते ते आपल्याला विकतमध्ये भेटते. आणि त्यासाठी आपण 30, 40, 50 वर्ष मेहनत करतो. याच्या व्यतिरिक्त 4 असे दुःख आहेत जे पैशाने सॉल्व्ह होऊ शकत नाहीत. जन्म, मृत्यू, जरा, व्याधी. मला सांगा, गर्भामध्ये बाळ असतं तेव्हा उलट असतं मलमूत्रामध्ये, आणि तिथं तडफडतं ते अक्षरशः. कुठल्या पण जातीचा पोलगा असून द्या, गर्भातच येतो ना का पाईपलाईन येतो? इथं तुम्हाला जातपात हे जे गीताबद्दल डिस्कशन होणार आहे ना, इथं कुठल्याही धर्माचा उल्लेख नाहीये. समजतंय का? मग कुठल्या पण धर्मातला व्यक्ती आणून द्या, त्याला गर्भात जन्माला यावं लागतं, उलट असतो. ते पण मलमूत्रात घाण. आणि अक्षरशः तिखट मीठ आईने खाल्लं ना, त्याची लाई लाई होती आणि ते हलतं अक्षरशः. आणि त्यावेळेस भगवंत तिथं त्याला काही काळासाठी मागच्या जन्माचे सगळी इष्टे आठवून देतात की काय काय काशी केली तू, म्हणून तुला हे भोगावं लागू राहिले. आणि ते बिचारं भोगतं. आत्मा आणि परमात्म्याचा संवाद तिथं कनेक्टिव्हिटी असतो. आणि त्यावेळेस तिथं कमिटमेंट केलं जातं की भगवंता, हे लास्ट चान्स, पुन्हा ह्या दलदलीत ह्या गर्भात मी येणार, मला एकदा बाहेर निघून दे. आणि मग भगवंत दया करून आपल्याला मनुष्य जन्म देतात, कारण की तिथं प्रॉमिस केलं असतं. मग असं जवळपास जर बघितलं, हे जे दुःख सांगितलं गेलंय, तर आपण वेगळ्या वेगळ्या जन्मी, वेगळ्या वेगळ्या योनीमध्ये आपण गर्भामध्ये जात असतो. म्हणजे जन्म चांगला आहे का? वाईट आहे. दुसरा पार्ट काय आहे? आजारपण, म्हातारपण चांगलं आहे का? हा, हॉस्पिटलच्या व्यक्तीला विचारा. किती लोकांनी जवळून आजारपण पाहिलंय आणि रडलेत अक्षरशः, हॉस्पिटलचे येडे गाठलेत आणि लई पैसे खर्च झालेत. त्यावेळेस आपली इच्छा असते आतून की आता याने प्राण सोडायला पाहिजे, पण डिसिजन घेता येत नाही. त्यावेळेस अक्षरशः काडी मोडी करून खाणारा माणूस आयुष्याचं एका दिवसाचं बिल 10, 10, 20, 20, 30, 30, 40, 40 हजार पे करतो का नाही करत? इमोशन्स. मग म्हातारपण आणि आजारपण सगळ्याच्या लाईफमध्ये येणार आहे. राईट ऑर रॉंग? सुट्टी नाही. आणि त्यानंतर मृत्यू येणार का नाही येणार? इलॉन मस्कला येणार का? हा, मोदी साहेबांना येणार का? ह्या जगामध्ये जेवढे पण टॉप लोक आहेत त्या सगळ्यांना मृत्यू येणार आहे. कृष्णांना आला का? हा, मृत्यू म्हणजे अज्ञानपणामध्ये आपण म्हणतो की मेले, नाही, आपण मरत नाही, फक्त आपण शरीर बदलतो. पण आपल्या अज्ञानपणामध्ये आपण काय म्हणतो? तो मेला. मग मेला तर रडतात कोणासाठी? मग वर बघून मेले. राईट ऑर रॉंग? मग मरतानी माणसाला सगळं इथं सोडून जावं लागतं. कोणीच रोखू शकत नाही, कोणीच वाचू शकत नाही मृत्यू तुमचा. कोणी वाचू शकतं? कारण की बुद्धी बंद असते. आई वडील, पती पत्नी, मुलं, नातेवाईक हे तर लय लांब राहिले. परिवार पण तुम्हाला वाचू शकत नाही, संपत्ती पण वाचू शकत नाही, बुद्धी पण वाचू शकत. मग किती जण मान्य करतात की मृत्यू कुठल्या पण क्षणी अटॅक करू शकतो? हा, ऐकलं ना तुम्ही? आता
मग ह्या ज्या स्टोऱ्या आहेत ह्याच्या कॉन्शियसली समजणं फार गरजेचं आहे. मग काही लोक बोलतात देव आहे का? किती लोकांना वाटतं देव आहे, भगवंत आहे, काय अल्लाह आहे, जिजस आहे? किती लोकांना वाटतं? राईट और रॉंग? किती लोक देव मानत नाहीत? 1 2 3 4 5 6 म्हणजे जवळपास 1000-1100 लोकांमध्ये किती लोक देव मानत नाही? फक्त 5-6. राईट और रॉंग? बरं, मानणं आणि न मानणं, जसं मी काल तुम्हाला सांगितलं का पोपटाचं उदाहरण, त्या पोपटाला शिव्या शिकवलं तर काय शिकल पोपट? आणि चांगलं बोलायला शिकवलं तर? जर लहानपणापासूनच आपल्याला हे शिकवून दिली असती, सांगितलं असतं, प्युअर ज्ञान भेटलं असतं, तर आपला पण विश्वास बसला असता. काय वाटतं? आणि जे लोक आस्तिक होतात, देवावर विश्वास ठेवतात ना, ते लय नास्तिक असतात अगोदर. मी पण होतो तसा, माझा पण बिलकुल विश्वास राईट आहे. तर मला वाटतं या सेशनच्या एंडपर्यंत तुम्हाला थोडीशी आयडिया येऊ शकते. आणि जरी मानत नाहीयेत, युट्यूबवर आपला 2 सव्वा 2 अडीच तासाचा व्हिडिओ आहे, 2 ते व्यवस्थित पहा, डायरी पेन घेऊन तुमचे सगळे प्रश्नाचे उत्तर सॉर्ट आउट होऊन जातील, म्हणजे तुम्हाला अंडरस्टँड होऊ शकतं. मग बऱ्याच वेळा विचार येतो की सर मग कोणता धर्म चांगला आहे, कोणत्या धर्मात आम्ही एंट्री केली पाहिजे? बऱ्याच वेळा हे कन्फ्युजन तयार होतं. तर याच्यामध्ये जर बघितलं तर इस्लाम धर्म कधी आलाय? 1300 वर्षापूर्वी. आणि तिथं काय दिलंय भगवंतानी? काय सांगितलंय? मी पैगाम घेऊन आलोय. काय सांगितलंय? मी एक पैगंबर, म्हणजे पैगाम घेऊन आलोय मी भगवंताचा. तुम्ही हे मॅन्युअल आहे, ह्या मॅन्युअलनुसार जीवन जगा, तुमचं आयुष्य सुखकर होईल, हा मेसेज दिला गेला जगाला. दिला का नाही दिला? त्यानंतर बुद्ध आले. बुद्धांनी काय मेसेज दिला? अष्टांग योग. लोकांना अष्टांग योगाचं नॉलेज देऊन गेले. कारण की राजा होते, आणि राजा असताना सुद्धा त्यांनी सगळ्या सुख संपत्तीचा त्याग केला. का? तर एका व्यक्तीचे फक्त म्हातारा व्यक्तीला पाहिलं, आणि प्रश्न तयार झाला की म्हातारा का? दुसऱ्यांदा एक झाडाचं सुकं पान पाहिलं, आणि हे हिरवं आणि हे सुकलेलं का? ते म्हणले नेचरचा नियम आहे, जो जन्माला येतो तो हळूहळू म्हातारा होतो आणि पुन्हा मरून. मग ते म्हणले मी पण मरणार आहे. मग मला मरण्याच्या आधी हे उत्तर शोधणं गरजेचं आहे की मी का मरून राहिलोय. मग हे शरीर दिलंच का होतं भगवंतानी? त्यानंतर नेक्स्ट जर बघितलं, जिजस काय म्हणतात? आय एम नॉट गॉड, आय एम अ सन ऑफ गॉड. मी भगवंत नाही आहे, मी भगवंताचा पुत्र आहे, आणि तुमच्यासाठी एक मेसेज आणलाय, त्या मेसेजला फॉलो करा, तुमची लाईफ एकदम सुखकर होईल. हे कोण सांगून गेलंय? जिजस, जे क्रॉसला लटकले, अक्षरशः खिळे ठोकले होते. बरोबर आहे ना? म्हणजे लोकांसाठी किती तडपले, कारण की त्यावेळेस पण हृदयात दया होती लोकांविषयी. मग इथं पैगंबर आले, जिजस आले, बुद्ध आले, आणि मग कृष्णांनी येऊन भागवद्गीता पण दिली. किती वर्षापूर्वी दिली? 5000 वर्षापूर्वी. मग 5000 वर्षापूर्वी कृष्ण स्वतः काय म्हणतात भगवद्गीतेमध्ये? आय एम अ सुप्रीम, आय एम अ गॉड. समजतंय का? मी सगळ्या, जसं एखाद्या हॉस्पिटलमध्ये एखाद्या डोकं दुखणाऱ्या व्यक्तीची ऑपरेशन करायला अमेरिकेवरून डॉक्टर बोलावं लागेल का? नाही, ऑपरेशन नाही, डोकं दुखतंय, त्याला फक्त मेडिसिन द्यायचे, तर डॉक्टर अमेरिकेतून बोलावं लागेल का? काय करावं लागेल? नर्स पण देऊ. मग कधी कधी भगवंताचे काही असे अवतार असतात की जिथं भगवंताला सगळ्या क्वालिटी दाखवावं लागत, तिथं थोड्याशा क्वालिटी दाखवून सुद्धा भगवंताचं काम होतं. कळतंय का तुम्हाला? एका हॉस्पिटलमध्ये 3 पेशंट्स आहेत, आणि 3 पेशंट्स आहेत, आणि 3 पेशंटमध्ये स्मोकिंग करतात. पहिला पेशंट रोज 2-2 स्मोकिंग करतो, आणि त्यांना सांगितलं तर रोज नका करू, आठवड्यातून तुम्ही फक्त काय करा, 3च दिवस करा आणि 1-1 करा, बरं वाटेल तुम्हाला. बदलणं गरजेचं, ही वाईट गोष्ट आहे. दुसरा व्यक्ती असतो, तो महिन्यातून 5-6 वेळा पित असतो, त्याला सांगितलं तर तो आठवड्यातून एकदाच पी. आणि तिसरा असतो, तो कधी मध्ये सट्टा मारायचा, त्याला सांगितलं तर पिऊच नको. प्रिस्क्रिप्शन तिघाचं पण वेगळं का? का? कारण की आजार वेगळा वेगळा. बरोबर? मग तिघांचे प्रिस्क्रिप्शन देऊन टाकलं, आणि डॉक्टर मेले. आता हे तिघं पण भांडणं करतात, मला प्यायला सांगितली, मला नाही सांगितली, आम्हाला ह्याच दिवशी प्यायची सांगितली. समजतंय का? आपण सगळेजण वेगळ्या वेगळ्या सिच्युएशन मध्ये, वेगळ्या वेगळ्या चेतनेमध्ये आहेत, वेगळ्या वेगळ्या लेवलची चेतना आहे. एकाच वर्गामध्ये, एकाच कॉलेजमध्ये काही मुलं कितीचे असतील? 4थीचे, 7वीचे, 12वीचे, ग्रॅज्युएशन वाले मुलं असतात का नसतात? तर प्रत्येक जीवात्मा आपल्या आपल्या इच्छा पूर्ण करायसाठी या पृथ्वी तलावर येऊ राहिलाय.
आणि त्याला त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी, त्या इच्छेमध्ये त्याला ते सुख भोगण्यासाठी त्याला जे योग्य वाटतं त्या पद्धतीने भगवंताने येऊन मेसेज दिलाय, ते ज्ञान दिलं गेलंय सगळ्यांना. मग आता सध्याला आपण जर म्हणलं की भगवंत कोणते छान आहेत आणि कोणत्या भगवंताला फॉलो केलं पाहिजे, तर मी म्हणतोय की तुम्ही ज्या ठिकाणी आहात, ज्या ठिकाणी तुमचा जन्म झालाय, त्या ठिकाणी जे त्या शास्त्रामध्ये सांगितलंय त्या शास्त्रानुसार जर तुम्ही चाललात तर तुमच्या इच्छा फुलफिल व्हायला चालू होतील. पण जर तुम्ही इकडून इकडे उड्या मारल्या तरी पण प्रॉब्लेम्स तयार होतील. कळलं का? नाही कळलं? कळलं असं थोडंफार? ओके. तर भगवद्गीता 5 पूर्वी आली आणि तिथं अर्जुनाला काय दाखवलं होतं कृष्णांनी? विराट रूप दाखवलं होतं, लीला करून दाखवलं होतं वेगळा वेगळा. तर आपण त्याच्यावरती जाऊ. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट काय आहे? वर काय आहे? सनातन, तो ब्रह्मांडाच्या उत्पत्तीपासून सांगितलाय. याच्यावर भरपूर डिबेट होतात, चर्चा होतात, राजकारण होतं का नाही होत? लोक 1000, 2000, 5000 वर्षापर्यंत चर्चा करतील. पण हे काय आता सध्या चालू आहे का? हे करोडो अरबो जगाच्या उत्पत्तीपासून चालू आहे. आपल्याला असं वाटतं की जग संपणार आहे 2025ला, 2030ला. आपला गैरसमज असा आहे. कधी कधी व्हिडिओ पाहतो ना आपण, 2050ला जग नष्ट होणार आहे. तर आपण भगवद्गीतेवर थोडक्यात चर्चा करू. भगवद्गीतेमध्ये 5 विषय आहेत, ज्याच्यामध्ये पहिला विषय ईश्वर, जीव, प्रकृती, काळ आणि कर्म. आणि याच्यावर कुठेही लिहिलेलं नाहीये कुठल्याही धर्माचं नाव. त्याच्यामुळं हे एक मॅन्युअल म्हणून अंडरस्टँड करा, एक जस्ट नॉलेज म्हणून ह्या गोष्टीवर आपण चर्चा करूया. तर याच्यात पहिला जो विषय सांगितलाय तो सांगितलाय हु आय एम, मी कोण आहे. बऱ्याच वेळा हा प्रश्न तयार होतो की मी कोण आहे. वाचा बरं काय? देहधारी आत्मा ज्याप्रमाणे देहामध्ये अविरतपणे बालपणातून तरुणपणात, तरुणातून इथपर्यंत विश्वास आहे का? आहे का नाही? मग त्याचप्रमाणे मृत्यूनंतर दुसऱ्या देहात प्रवेश करतो, याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे की नाही ठेवला पाहिजे? आणि कोण सांगतंय? सगळ्यांच्या बापाचे बाप. समजतंय का? सगळं जग चालतंय त्याच्यावरती. क्लिअरिटी आहे. कारण की हे कुठंतरी इलॉन मस्क स्टेटमेंट नाहीये. आता जर इलॉन मस्कने काही सांगितलं ना तर व्हायरल होतं पूर्ण जगामध्ये. समज में आया? आज मोदी साहेबांनी एखादं ट्विट केलं तर व्हायरल होईल. तर तुम्हाला असं वाटतं का हे जे राष्ट्र, हे देश, हे जग हे फक्त असे चिल्लर आहेत भगवंत समोर का नाही आहेत? मग आज जर बघितलं तर ओव्हरऑल गाडीमध्ये ड्रायव्हर, पिंजऱ्यामध्ये, बोला ना, पिंजऱ्यामध्ये, तर शरीरामध्ये कोण आहे? हा माझा आत आहे हे कोण म्हणतंय? मी म्हणजे कोण? हे माझं डोकं आहे कोण म्हणतंय? आपण कधी म्हणतो का मी फाटलो आहे? तुमचा शर्ट फाटल्यावर तुम्ही काय म्हणतात? शर्ट. हे शर्ट आणि तुम्ही वेगळे वेगळे आहेत याचं नॉलेज आहे, पण आतमध्ये आत्मा आणि शरीर वेगळे वेगळे याचं नॉलेज नाहीये. म्हणून आपण काय विचार करतो? मला लई टेन्शन आहे. टेन्शन तुला नाहीये, तुझ्या मनात आहे. प्रॉब्लेम तुला नाहीये, तुझ्या मनात आहेत. नातं तुझं नाही तुटलं, तुझ्या शरीराचं तुटलंय. आजार तुला नाही झाला, फक्त तुझ्या शरीराला झालाय. समजतंय का? जेव्हा ही माइंडसेट येईन ना, ही मानसिकता येईन ना, तेव्हा माणूस हलू शकत नाही. काय वाटतं तुम्हाला? जिथं दिवा, जिथं हवा नाहीये, हवा विरहित ठिकाणी दिवा हलतो का हो इकडं तिकडं? पण आज तुमच्या आजूबाजूला सगळीकडून हवा आहे, दूषित विचाराची हवा आहे, दडपणे सगळीकडून. म्हणून कॉम्प्लिकेशन तयार होतात. मग मला सांगा, जर आत्मा ह्या शरीरानंतर दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो तर मग तिथून पुढे नवीन लाईफ चालू होत असेल का? नवीन. तुम्ही एखादा मोबाईल नंबर, आता सध्याला तुमचा मोबाईल हरवला, नंबर गेला, तुम्ही काय करणार? उत्तर पाहिजे पटपट. नवीन मोबाईल, नवीन सिम कार्ड का नंबर? सिम कार्ड का नंबर? सिम कार्ड. आणि सिम कार्ड टाकल्याच ब्रह्मदेवाचा फोन येणार का कर्जवाल्याचा फोन येणार? बँकेवाल्याचं लोन असलं तर येणार म्हणजे येणार. राईट और रॉंग? आता इथं समजवलंय काय? इथं समजवलंय काय की पुन्हा शरीर कुठल्या बेसवर भेटतं?
ह्या जन्मी जे जसं कर्म गुड बॅड आहे ना, जे भोगायचंय ना, पुढच्या जन्मी पण भोगण्यासाठी तसं शरीर, तसे नातेवाईक, तसे बुद्धी, तसे मित्र, तशा परिस्थिती, तशा वातावरण तुमच्या आयुष्यात तयार केलं जाणार आहे. आणि त्यावेळेस टेन्शन काय असतं माहितीये, ह्या जन्मी एवढं तरी माहितीये कोणाचं चांगलं आणि कोणाचं वाईट घ्यायलंय. मग लपून छपून तर राहू शकतात, पण त्या जन्मीसाला माहीतच नसतं कोण कोण कुठून येणार आहे. कोणाला समजलं? ह्या जन्मी तुम्ही मागच्या 5 वर्षापूर्वी कुणाचे तरी 1 लाख बुडवलेत आणि ते तुमच्या पाठीमागे काठी गुण आहे. आणि तुम्ही आता पुण्यातून कोलकात्याला गेले आहेत मोबाईल बंद करून. तर आता तुमच्या डोक्यात तेव्हा त्याला कुठं पण पाहिलं तरी आठवणार का नाही, चायला देवा भेटून नको देऊ किंवा देवा ती भेटून नको देऊ. राईट और रॉंग? ह्या जन्मी. पण पुढच्या जन्मी मेमरी, तुमची मेमरी इरेज होती, पण तुमचा कर्मा तसाच राहतो. त्या कर्माला परफॉर्म व्हावाच लागतं. ह्या जगामध्ये काहीच नष्ट होऊ शकत नाही. कारण की भगवंत म्हणतात की तुम्ही जसे माझ्याकडून आलात तर शुद्ध होते, त्यांच्या धामात आपण एकदम शुद्ध होतो. फक्त भगवंतावर प्रेम होतं, त्यांची भक्ती होती, त्यांची सेवा होती. पण ज्या दिवशी भगवंताच्या धामामध्ये आपण अशुद्ध विचार आला की मला पण भगवंता तुमच्यासारखी जिंदगी जगायची इच्छा झाली, दूषित झालं मन. आणि त्यावेळेस भगवंताला कळतं की शुद्ध प्रेम नाही राहिलं. बाळा आता तू काय कर, तुला माझ्यासारखं मजा मारायची, एन्जॉय करायचंय. तू ह्या आध्यात्मिक जगात थांबू नाही शकत. तुझ्यासाठी एक भौतिक जग बनवतो जिथं चांगलं कर्म केलं तर सुख भेटन, वाईट कर्म केलं तर दुःख भेटन. आणि ज्या दिवशी चांगलं वाईट करून थकतो, माझ्या भक्तीला लाग, पुन्हा शुद्ध हो. आणि शरीर सोडताना पुन्हा माझ्या धामाचे गेट तुझ्यासाठी ओपन होतील, हे शास्त्र सांगतात. पण आता आपण शुद्ध होण्याचं काम करतोय का? कुठं शुद्ध होण्याचं काम करू राहिलो? हे प्रोडक्ट विकू राहिलात, गाडी पाहिजे, घर पाहिजे, पोरगी पाहिजे, पोरगा पाहिजे, ब्युटी, हे शुद्ध? अरे पार झोपडपट्टी, पार म्युनिसिपालिटीचे गाले झालेत, मनाला एवढे डाग लागले, पर्यंतडी भरू राहिलो आपण सगळे पापी जीवात्मे येत. आपण शुद्ध ना, आपण देवन भगवंत. अरे भगवंत सच्चिदानंद येतं, समज में आया? एक सुद्धा मनात सुद्धा एक इच्छा असेल ना तरी तुम्ही अशुद्ध होतात. म्हणून भगवंताने इथं काशी करायला पाठवलंय. आणि लोक म्हणतात आता मी देव झालो, मी सुधारलोय. फक्त तुझ्या इच्छा पूर्ण करायला सुधारू राहिलास तू. एक ते ऍक्टिंग करू राहिलो आपण. राईट और रॉंग? इथं आलात तर भगवंत म्हणतात की तुला बसून काहीच भेटणार नाही, ही कर्मभूमी आहे, तुला कर्म करावे लागतील. परिस्थिती तुझ्या अपोज मध्ये असो किंवा तुझ्या फेवर मध्ये असो, नो मॅटर परिस्थिती कैसी है, बस तेरी मनस्थिती वही लगा जहां तुझे तेरे सपने पूरे होते हुए दिखेंगे, वही पे लगा कर काम कर, तुझे मिल जाएगा जो चाहिए वो. कोणी किती रडा, देवाला दया येणार नाही. देवाला दया कोणाची ती माहितीये का? जो देवाकडे जायला निघलाय त्याची. नाही समजलं का? काही लोकांना म्हणतात देवाला आमची दया येऊन द्या ना. डॉक्टरला तुमची दया का नाही येत? का नाही दया येत? कोण कोण काढणार आहे दलदलीमधून? मग शरीर सोडल्यानंतर मला पुन्हा ह्या जन्मेचे कर्मफळ भोगायचे. मी जरी विसरलो माग मी काय काय काशी केलीये, तरी हे सगळं स्टोरेज होतं. कुठं स्टोरेज होत असेल? हे शरीरामध्ये. शरीराकडे पाहताने हे शरीर बनलं असेल ना काही इन्स्ट्रुमेंटनी, का नसेल बनलं? कशापासून बनलंय? पृथ्वी आई म्हटलं जातं. जल गंगा, अग्नी आहे का नाही देवता, वायू देवता, आकाश, या पंचमहाभूतांनी हे तुमचं शरीर बनलंय, जे हार्डवेअर बनलंय. जे पण खातात पितात कुठून खातात? सगळं जमिनीवरचं खातात का नाही खात? हे शरीर 2-2.5 किलोचं बाळ जन्माला येतं. सकाळ दुपार संध्याकाळ खाऊ खाऊ 70-80-100ला टच होतं. आणि जेव्हा चेकआउट केलं जातं तेव्हा लोक त्याला पुरवितात किंवा जाळीतात. आणि पुन्हा ते विलीन होतं पंचमहाभूतामध्ये. आणि मग कोण जातो? त्याच्या आतमध्ये असतं सॉफ्टवेअर. कोण असतं? आत्माने डायरेक्ट. मन, बुद्धी आणि मिथ्या अहंकार, फॉल्स इगो. आत्म्याच्या सगळ्यात जवळ जर म्हटलं तर अहंकार सांगितलाय. काय सांगितलंय? आणि अहंकारामुळे माणसाचं बरबादी होती, वाटोळ होऊन जातं. त्याच फार सूक्ष्म येतो.
म्हणजे आत्म्याच्या सगळ्यात जवळचा कोपरा पहिला आत्म्यानंतर अहंकार. आणि भगवंताचे शुद्ध भक्त होतो तिथं अहंकार झाला की मला पण पाहिजे, तेव्हा भगवंतापासून आपण दूर जायला लागतो. मग नात्यामध्ये पण जेव्हा फक्त हा विचार केला जातो की मलाच पाहिजे, माझंच ऐकायचं, मी म्हणतो तसंच करायचं, तिथं पण गळ तुटायला लागतं. कळलं का नाही कळलं? किती जण ऍग्री करतात की आपण कुठून आलोत, कुठून आलो त्याचं उत्तर माहिती होणं गरजेचं आहे. तुम्ही इथं आलात तर कुठून आलात याचं उत्तर माहित आहे का सगळ्यांना? कुठून आलात? तुमच्या घरावरून, तुमच्या घरामधून. ऍड्रेस आहे का तुमच्याकडे? पण हा टेम्पररी ऍड्रेस आहे. किती लोक ऍग्री करतात? फक्त 60, 70, 80 वर्षाचा ऍड्रेस हा. मग तुम्ही म्हणणार सर पुढच्या जन्मी दुसरा ऍड्रेस, त्याच्या पुढचा तिसरा ऍड्रेस, त्याच्या पुढच्या जन्मात जंगलातल्या माकडीने सोबत माकडाचा ऍड्रेस. हे सगळे ऍड्रेस बदलणार आहेत. पण परमनंट ऍड्रेस कोणता आहे? असेल का नसेल? कुठे? मला हा प्रश्न होता. मी लई गेलो ना बाबा लोकांना, मोठ्या मोठ्या बाबाला विचारायचो आपण कुठून आलोय. ते म्हणायचं आई बापाच्या घरामधून आला. आई बाप भेटले, त्यांनी त्या गर्भामध्ये आईने तुला जन्म दिला. मी म्हणलं तिथं कुठून आलोय? तिथं कुठून आलोय? गाडी बंद. ते म्हणायचे गुरु करावं लागेल तुला. गुरु लागतो, मंत्र लागतो, माळ लागती. मला यांची बेसिक प्रश्न होतं का नाही? बेसिक आहे का नाही प्रश्न? मला गीतेमध्ये याचं उत्तर भेटलं की आपण भगवंताच्या धामातून, गोलोक धामातून आपल्यात एक अहंकार तयार झाला, एक इच्छा पूर्ण करायची तयार झाली आणि आपण ह्या भौतिक जगात आलोत, ह्या झेलमध्ये आलोत. म्हणून कृष्णाने जन्म कुठे घेतलाय? झेलमध्ये. त्यांनी सांगितलंय की हे झेल आहे आणि ज्या झेलमध्ये सुद्धा काही लोक असे कर्म करतात की झेलमधल्या झेलमध्ये जातात आणि भोंगळे करून त्यांना बेदने आणलात, त्यांना कैदी म्हटलात, त्यांना क्रिमिनल म्हटलात. मग काही लोक म्हणतात आम्ही कुठे जेलमध्ये? जेलमध्ये नाही. आपल्याला अशी खिचडी खायला दिली आहे, अशी खीर खायला दिली आहे, त्याच्यात बुचकुल माती मिक्स केलेली आहे, थोडी वाळूचे कण, थोडं खाल्लं ना गोड पण लागतं, खसखस लागतं, थोडं गोड लागतं. तुम्ही आता नवी कोरी एक कोरीची गाडी घेतली, बसलात, असं लई खुश आहे आणि अचानक फोन आला आईला अटॅक आलाय. आईला ICU मध्ये डॉक्टरने सांगितलं फार सिरियस, आणि आईचं वय फक्त 55 आहे. खुशी आहे का? खुशी आहे का? गाडी पण आहे, शरीर पण आहे, खुशी आहे का? तुम्ही म्हणतात मी फ्री आहे. फुट, तू कसला फ्री? तू खुश कशामुळे आहे की तुझ्या आजूबाजूला तुझे नातेवाईक आहे, तुझं सौंदर्य आहे, तुझी इच्छा पूर्ण करण्याचे संसाधने आहेत, म्हणून तुला खुशी वाटते. ज्या दिवशी ह्या खुशी तुझ्यापासून ब्रेक होतील त्या दिवशी तुझ्या लाईफमध्ये चॅलेंजेस तयार होणार का नाही होणार? मग मला सांगा, जर मागच्या जन्मी आपण कुठून ना कुठून आलो असतो का नसतो? माझा जन्म सापराच्या घरात झाला, मला गरीब आई बाप भेटले, लहानपणी फार संघर्ष करावा लागला. आणि मी एक बघितलं, आमच्याच गावात जवळ मुलगा होता, लहानपणापासून त्याच्या आयुष्यात त्याला काहीच करावं नाही लागलं. जेव्हा आम्ही 10-20 रुपयासाठी आईवडिलासोबत कुठेतरी कामं करायला जायचो, तेव्हा ते पोरगं खिशात 100 रुपये घेऊन यायचं. त्यावेळेस मला नाही कळलं, पण आता मला हा प्रश्न येतो की त्या मुलाला करोडपती आई बाप का आणि मला गरीब आई बाप का? याचं उत्तर भेटत नव्हतं, म्हणून मी आईबापाला ब्लेम करायचो. काय आईबाप भेटले का? कशाला जन्म दिला? कशाला शिकवलं? नव्हतं करायचं तर कशाला 3-3 जन्माला घातले? एकालाच जन्माला घालायचं ना. किती जणाला वाटतं रागायला आहे आईबापास तुम्हाला, पण अशा परिस्थितीमध्ये जेव्हा दुःखी होतात, त्रास होतो, रागायला आहे का आईबापाचं कधी ना कधी? मला पण आलेला आहे, मी पण ब्लेम केलेला आहे. पण आज मला कळतं, जैसे ज्याचे कर्म तैसे कर्म फार मॅटर करतात. कारण की मला आज लक्षात येऊ राहिलंय की कशामुळं. बघा ना, माझ्या मुलाला विचारलं, म्हणलं बेटा तुला करोडपती आई बाप, मला गरीब आई बाप का भेटले? म्हणले पप्पा मागच्या जन्मी आपलं पुण्यकर्म, डायरेक्ट करोडपती घरात प्रमोशन. मग म्हणलं माझं लय वाईट होतं पप्पा. म्हणलं मग आता कसं काय चांगलं झालं? ते म्हणले आता रात्र संपून दिवस आलाय, नीट काशी करा नाही तर पुन्हा रात्र होईल. काही लोकांना वाटतं श्रीमंत झाल्यावर आहे ना मजाच मजा. नाही, तिथं सुद्धा तुमच्या हातून पाप कर्म करायसाठी लय ऑपॉर्च्युनिटी ओपन होतात. की जणांना वाटतं इंद्रिय भोग करायच्या सगळ्या ऑपॉर्च्युनिटी ओपन होतात श्रीमंतीमध्ये. गरीब माणसाकडे तरी लिमिटेड असतील,
पण श्रीमंत माणसाकडे चांगले कपडे घालू शकतात, चांगले दिसू शकतात, चोऱ्या करू शकतात, अफेअर करू शकतात, इंद्रियाला भोग दारू मारू शकतात, वेगवेगळ्या देशात फिरायला जाऊ शकतात, लपून छपून काही पण करू शकतात. ऍग्री आहे? आणि श्रीमंतीत लोक हेच करतात. फक्त काय आहार निद्रा भयमय तुझे, फक्त त्याची क्वालिटी बदलती. काय बदलती? ज्यांच्याकडे कमी पैसे आहेत ना ते फिरायला कुठे जातात? आपल्या तळ्यामध्ये, जवळचं गावाकडचं तळ, तिथं जाऊन फोटो काढतात. ज्यांच्याकडे थोडे जास्त आहेत ते कुठे जातील? लोणावळ्याला जातील. त्याच्यापेक्षा जास्त पैसे लोक कुठल्या बीचवर जातील? अलिबाग. त्याच्यापेक्षा जास्त ओले कुठे जातील? गोवा. आणि त्या गोव्या तिथं जास्त पैसे ओले कुठे जातील? ते बँकॉक, थायलंड. आणि त्याच्यापेक्षा जास्त कुठे जातील? स्वित्झर्लंड, पॅरिस वगैरे, सिंगापूरला जातील. आणि तिथं जाऊन अर्धे कपडे घालतील, टोपी घालतील, चष्मा घालतील आणि लोकांकडे बघत बसतील. आणि तिथं पण शेवटी म्हणतील डाएट आहे का, फ्रुट्स आणि सलाड भेटेल का खायला? इथं जर देशी मारत असेल ना एवढंच होऊ शकतं, तिथं 5,000 पॅक मारत. का तर तो बॉडीला अनहेल्दी नको. दारू महाग म्हणजे काय? अनहेल्दी कमी असते. मर्सिडीज महाग काय आहे? ती तुम्हाला त्रास कमी देते. मग 5,000 पॅक महाग काय आहे? तो तुमच्या लिव्हर मध्ये हळूहळू कार्यक्रम करतो, देशी फास्ट करते. RS माहिती ना, RS रॉयल स्टॅग, तो पण थोडा कमी करतो. म्हणून लोक आज कुठं ना कुठं टॅग घेऊन बसलेत. कुठं विषय कुठला समजवतोय मी, की मला हे पहिलं समजवायचंय की तुमच्या आयुष्यात हे जे पण आज तुम्ही जे करताय, करून तुम्हाला भेटत नसेल किंवा भेटत असेल, तुमच्या आयुष्यात अपयश येत असेल, हे सगळं जे पण कर्म तुम्ही कॉन्शियसली अनकॉन्शियसली करतात याचे फळ तुम्हाला ह्या जन्मी किंवा पुढच्या जन्मी किंवा पुढच्या जन्मी किंवा 100व्या जन्मी भोगावंच लागणार. नो छुट्टी, नो छुट्टी. लक्ष्मण आणि प्रभू रामांचा संवाद चालू होता. लक्ष्मण विचारत होते, भैया आपल्यावरच अशी वेळ का आली? तेव्हा राम भगवंतांनी भावाला लेक्चर दिला होता की आपले जे कर्म असतात ना लक्ष्मण, ते भोगायचं असतं. जे पण होतंय ते सर्व चांगल्यासाठी होतं. ते म्हणले खरंय, पण राजा तुला व्हायचं होतं ना. मोकर मला पण माझ्या बायकोपासून वेगळं इकडे न्यावं लागलं, तुला पण यावं लागलं. कुठं टेन्शनचं काम मोकर करू शकत होतो ना, सगळे पब्लिक आपल्याकडून होती, तरी पण का? ते म्हणले सगळी जरी पब्लिक आपल्याकडून होती, पण मला असं वाटत होतं की त्यावेळेस त्या कर्माला जर मी रिजेक्ट केलं असतं, त्याला मी परफॉर्म होऊन दिलं नसतं, तर त्याच्यावर डिपेंड पुढचे कर्म परफॉर्म झाले नसते. समज माया. कधी कधी आयुष्यामध्ये, आता हा फार डेप टॉक आहे, पण मला थोडासा वरवर तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करायचा आहे की हे जन्म पहिला, हा जन्म पहिला असता तर प्रोडक्शन सगळं सेम आलं असतं नसतं. सगळे गोरे गोरे गुमटे असते, सगळ्याची बुद्धी एकदम हायर लेवलला असती, सगळ्याचं सेम. बघितलं का तुम्ही मोबाईल सगळे एकाच कंपनीचे सेम येतात? हे कसे वेगळे वेगळे आहेत? काहीचं हेडफोन खराब, काहीचा कॅमेरा खराब, काहीचा स्क्रीन गार्ड खराब, काहीचा फोटोच क्लिअरिटी चांगली नाही, काही हँगच होतात. मग असे असे मोबाईल कसं काय जन्माला आले? मॅन्युफॅक्चरिंग सेम. तुम्ही म्हणता लॉजिक लावता, नाही ते जीन, ते पेशी, ते टिश्यू, असे काही सायंटिफिक बिलीफ करणारे लोक पण असतात. ते धिंगाणा घालतात. कुठं माहिती आहे? मग ते शरीराच्या पेशी असतात ना, एकमेकाला भेटतात म्हणून ते प्रोडक्शन तसं येतं. बर, मनाला जन्म दिलाय काय बाबाने? म्हणतं प्युअरिटी दिलंय ना. जन्म झाल्या झाल्याच आपली कुंडली का पाहिली जाते सांगा मला? जन्म झाल्या झाल्याच नवीन पेनड्राईव्ह मध्ये व्हायरस कुठून आला? कुंडली का पाहतात लोक? की ह्या जन्मी काय काय वाईट आणि काय काय चांगलं घडणार आहे. थोडासा लय बघितलं पण नाही पाहिजे त्याच्यावरती, पण थोडासा आधार कळतो बाबा काय काय काशी. एवढं पण क्लिअरिटी मध्ये नाही भेटत. पण समजून घ्या की आपण हा जन्म आपल्यासाठी पहिला पण नाही आणि लास्ट पण नाही. हा तुम्हाला मरतो कधी आपण? शरीर संपल्यावर नाही. ह्या शरीरानंतर दुसरं शरीर, तिसरं शरीर, वेगळ्या वेगळ्या प्रकारचे शरीर आपल्याला भेटतात. मरण नाहीये. शरीर आहे तुमच्याकडे, पण इच्छा संपल्यात तेव्हा शरीर मरत. पण आता प्रॉब्लेम काय आहे? शरीर मरतं पण इच्छा संपत नाहीये. मग देव काय करतो? देव लय दयाळू आहे.
माझ्याकडे पैसे आहेत, माझ्या पोराने मला मोबाईल मागितला, देऊ शकतो की नाही देऊ शकत? माझ्या मोबाईल मला पिझ्झा पाहिजे, किती वेळात भेटल? किती वेळात भेटल? अरे तसात. पण एखाद्याचं वडील 100 रुपये रोजाने काम करतात आणि म्हणला पप्पा मोबाईल पाहिजे मला, आयफोन 15, काय करल? देऊ शकणार नाही. मग मला सांगा, परमात्मा सुप्रीम आहेत? किती जण मान्य करतात आपण सगळेजण भगवंताचे पुत्र आहोत? ज्याला तुम्ही अल्लाह, जिजस काही पण म्हणा, त्यांचे पुत्र आहोत आपण. येस ऑर नो? आपल्या आई वडिलाचे ज्यांनी शरीर दिलेत ना आपल्याला, त्यांचे ते आपले टेम्पररी पॅरेंट्स आहेत. जे माझे पॅरेंट्स आहेत ते माझ्या शरीराचे पॅरेंट आहेत. ओनली 80-90 इयर्स. येस ऑर नो? बर्थ ऑर डेथ. त्यांनी फक्त मटेरियल बॉडी मला दिली. राईट ऑर रॉंग? पहिली प्रायोरिटी मी भगवंताचा आत्मा आणि परमात्मा, परमात्म्याचा पुत्र आत्मा आहे. आणि तो आत्मा ज्या शरीरात राहतोय त्या शरीराला जे जन्म देतात त्यांना आईबाप म्हटलात. आणि ते आईबाप सुद्धा आपल्या कर्मानुसार आपण चूज करतो. कोणी कोणाला पण नाही भेटत. जर का तुम्हाला कळलं की वशील लावतो येतो, धीरूभाई अंबानीचा पोरा होता येईन, अमिताभ बच्चनचा बायको होता येईन, अभिषेक बच्चनची होता येईन, तर लोक लाईन लावून ठेवते ना अजूनच पुढच्या जन्माची. नको ह्या जन्मी ही बायको पण नको, हा नवरा पण नको आणि हा बाप पण नको. हाय का हातात? कोण चूज करतं? आपले पेरेंट्स. आई बाप कोण चूज करतं? कर्म. मग पत्नी कोण चूज करतं? तुम्हाला वाटतं ती भेटली, लय भारी दिसली आणि तुम्ही आय लव्ह यू म्हणला, ती कोणी ऍक्सेप्ट पण झालं नाही, भूतनी आली आहे तुझ्या आयुष्यात. कोण म्हणत? तुम्ही चूज करताय? नाही, दोघांना मिळून आहे ना काही असे कर्म परफॉर्म करायचे आणि दोघांची पण वाजून घ्यायची म्हणून भेटलात. सुख दुःख भोगना होगा म्हणून पार्टनर भेटतात. आणि काहीला भेटतच नाहीये. देव म्हणतो तुझ्याकडे एवढं डेंजर आहे, एवढं डेंजर आहे, अजून तेवढं मॅच होणारा पार्टनर थोडा प्रोडक्शन प्रोसेस मध्ये थांब जरा. समजतंय का? ज्याचं लग्न होत नाही तेव्हा पण दुखी, ज्याचं झालंय तेव्हा पण दुखी, आणि ज्याचे पार्टनर पळून गेलेत ते पण दुखी. किती नागरिक सर सगळं राईट आहे. म्हणजे तिन्ही स्टेज मध्ये प्रॉब्लेम्स आहेत. प्रॉब्लेम नाही असं नाहीये. मग आता प्रश्न येतो की मेल्यानंतर मनुष्य जन्मच भेटतो का? नाही. जसा त्याचा इच्छा असतील, जसं त्याची मानसिकता शरीर सोडताना असेल तसं त्याला शरीर भेटतं, हे गीता सांगते. आणि याच्यासाठी 84 लक्ष योनी भगवंताने बनवल्यात. भोग योनी म्हटलं आता त्याला. 84 लक्ष योनी, पशु पक्षी आहेत ना, त्यानंतर वृक्ष, असे 84 लक्ष योनी नंतर लास्ट एक जन्म येतो, त्याच्यामध्ये मनुष्य जन्म. याला काय म्हटलं जातं की इथून तुम्ही ह्या जन्मा मरणाच्या गाठी सोडू शकतात. हे असं गेट आहे, इथं एक असं स्टेशन आहे की इथून भगवंताच्या घरी जाण्यासाठी ट्रेन भेटू शकते, फ्लाईट भेटू शकते. पण भगवंताच्या घरी जाण्यासाठी जी फ्लाईट लागली ना, तिथं लाखो सीट्स अवेलेबल आहेत, पण तिथं बिचारे एक पायलट नाही, एअर होस्टेस, आणि कधी मध्ये बिचारा 1-2 जातात तिकडं. बाकी सगळी गर्दी कुठे? बाकी सगळी गर्दी कुठे? हा, इकडं भोग योनीमध्ये भोगायलाय. येस ऑर नो? बघा ना, एखाद्याने भगवे कपडे घातले, एखाद्याने घरदार सोडलं, देव करायला लागला, तर तुम्ही त्याला शहाणे म्हणतात? काय येडे, हट्टा खट्टा आहे, भीक मागतोय. तुम्ही लय खतरनाक माणूस आहे आपण. म्हणजे चुकून तो ते चालला ना त्या फ्लाईट कडे, तुम्ही त्याला येडं मानतात, येडं. आणि तो जर का कमजोर असेल तो पण म्हणतो चायला गेलं गालवाच्या, चला यांच्यासोबतच भिडू आपण पण. कुठं पंग घेता? कोणाला समजलं उदाहरण? आता बघा ना, आता मी चर्चा करतोय, याच्यातल्यात काहीतरी 2-4 आयटम हा विचार करत असतील. चायला ते पैसे कमाव सांग ना, अशोक तोड मला तू काय सांगू राहिला? ये मी म्हणतोय पैसे कमवायचं सांगण्यापेक्षा तू देवाला हे विचार ना, मला पैसे का दिले नाहीत? साला फंडच नव्हता ना. समजते? मग आता मनुष्य योनी ही भेटलीये. तुम्हाला काय वाटतं याच्यानंतर मनुष्य योनी भेटणार आहे? जर तुम्ही भगवंताचे शुद्ध भक्त भेटलात. पण शुद्ध भक्त बनणं म्हणजे काय? सगळं काही भगवंत, फर्स्ट प्रायोरिटी. गृहस्थ आश्रमात राहून भगवंताकडे जाता येतं, हे तुकाराम महाराजांनी सांगितलं की नाही सांगितलं?
यस. मग इथून जर आपण शरीर सोडताना आपल्याकडे कुठलीच इच्छा नाही राहिली तर पुन्हा जन्म नाही भेटणार, पुन्हा जन्म मृत्यू जरा व्याधीमध्ये अटकणार नाही. पण जर ह्या जन्मामध्ये तुम्ही चांगलं वाईट काहीच नाही केलं तर पुन्हा तुम्हाला मनुष्य लाईफ भेटल, पुन्हा भेटल. पण गर्भामध्ये येऊन तो कार्यक्रम भोगावा लागेल. पुन्हा बालवाडी नर्सिंग ज्युनियर के जी शिकायला चालू करावं लागेल. पुन्हा टीचर फटकीन, हात उलटे पलटे कर, उठा बशा मार, एक्झाम ले, पुन्हा पहिल्यापासून CITची एक्झाम, एंट्रन्सची एक्झाम, पुन्हा करिअर, पुन्हा पहिलीपासून लिस्ट. ही टीम पण गायब होऊन जाईल. पुन्हा चालू होणार. पुन्हा हे निश्चित जीवनात आले तर पुन्हा जन्म, तरुण होताल, लग्न होईल, मुलं जन्माला घालतात, म्हातारपण होईल आणि पुन्हा शरीर सोडावं. पुन्हा तुम्हाला वाटलं तुम्ही बॅलन्स आहेत, पुन्हा ये मनुष्य जन्मात. भोग कवर भोगणार. आणि त्यानंतर नेक्स्ट पार्ट, जो माणूस पाप कर्म तयार होतात, जो माणूस प्राण्यासारखं जगतो, राग, क्रोध, आहाराचं नॉलेज नाहीये, पण ॲनिमल सारखं जीवन जगतोय, तर भगवंत शरीर सोडताना भगवंत दयाळू आहेत. तर भगवंताने अशा योनी बनवल्यात की मनुष्य जीवनात ज्या इच्छा मनुष्य जीवनात राहून आपण फुलफिल नाही करू शकलो त्या स्पेशल योनीमध्ये त्यांना टाकून तिथं भोग भोगायला लावलात. कळलं का कोणाला? ज्याला लय घाण राहायची सवय ना तर भगवंत एवढे दयाळू आहे त्याला डुक्करच बनवून टाकतील. कारण की डुकराला तुम्ही किती पण क्लीन करा, सेंट मारा, क्रीम लावा, फेशियल करा, ते कुठं जातं पुन्हा? मग काही लोक असे असतात, तुम्ही नाही ना कोणी असं इथं. काही लोकांची लई खायची इच्छा आहे, हत्ती बनवून टाकतील भगवंताला. हत्ती येऊन का आला असेल? काय काम आहे हत्तीच? मेहनत कर, खाणं मेहनत करणं. खा रबडी कर मेहनत, खा रबडी कर मेहनत, खा रबडी. येस और नो? मग ह्या ज्या योनी सांगितल्यात हे भोग योनी आहेत सगळ्या इथं कर्म बनत. आणि ज्याला जिंदगीमध्ये नुसतं राग 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 करतो, देव पण म्हणतो मा लई भारी पोरग आहे, त्याला राग करायत लई मजा आहे. आणि भगवंत म्हणतात जा साप बन. कारण की काही लोक असे असतात, यांना तुम्ही दूध पाजा, यांना आंबे खाऊ घाला, यांना बासुंदी पाजा, यांना गुलाबजामुन, चान्स भेटला रे भेटला. किती लोकांना वाटतं करणार म्हणजे? मग भगवंत म्हणतात जा बेटा तू मनुष्य योनात राहण्याच्या कामाचा. गव्हर्नमेंटला पण जर का कळलं एखादा माणूस लई त्रास देतोय ना तर मनुष्य योनीमध्ये पण त्याला जेलमध्ये टाकतात. का म्हणतात की तू या समाजात राहण्याच्या काबिल. मग मनुष्य जन्मात पुन्हा येण्यासाठी सुद्धा तुम्हाला मनुष्यासारखं वागण्याचा प्रयत्न करावा लागल. जर तुम्ही नुसतंच लोकांसंग रागात आहेत, फोन कट करताय, रुसून बसले, मी माफच करणार नाही, तर असे व्यक्तीला पुन्हा या ह्युमन लाईफमध्ये भगवंतच अलाउड नाही करणार. त्यांना म्हणतात बाळा जा, तुझी जीवाची इच्छा अशा युनी बनवल्यात मी, तिथं जाऊन कार्यक्रम कर. ज्यांचं दुबई अचीव नाही झालं, ज्यांचं फुकेत अचीव होणार नाहीये, भगवंत त्यांचा पोपट बन, पाकोळी बन. कोणाला कोणाला पटतंय सर लॉजिक, थोडस लॉजिक लावा याच्यावरती, म्हणजे पटतंय बाबा सर हे असं असू, नाही तर मग सला युनी बनल्याच का? तुम्ही म्हणणार सर तुम्हाला कसं कळलं? भगवद्गीता फक्त एवढं पुस्तक आहे, बरोबर आहे. आणि तुम्ही म्हणतात शिक्षणामध्ये काही लोक ग्रॅज्युएशन करतात, मग पोस्ट ग्रॅज्युएशन करतात, त्याच्या पुढे PhD करतात ना. तर अध्यात्मामध्ये भगवद्गीता आणि भगवद्गीतेनंतर एवढे मोठे पुस्तक आहे ज्याला श्रीमद भागवत म्हटलं जातं, जे 12 स्कंद आहेत, असे 18 पुस्तक आहेत आणि त्याचे चित्रच नाही आहेत. त्याचा मी 5-6 हजार तास अभ्यास करून तुमसंग बोलू राहिलोय. समजतंय का तुम्हाला? हे बेस आहे. मग शाळेत जेव्हा अभ्यास करत होता तेव्हा तिथं मन नाही लागलं, पैसे कमवायला मन लागना, तर साला इथं कधी मन लागायचं? पण तुम्ही म्हणता मी एवढा अभ्यास का करायला गेलो, मी ह्या ठिकाणी मी का गेलो? कारण की मी गरिबी बघितली, मी श्रीमंती बघितली, तरी मी आनंदी नव्हतो. आणि जेव्हा मी समाजात आलो, लोकांना मदत करायला लागलो, तर माझी मदत त्यांच्यापर्यंत पोहोचतच नव्हती. ज्यांना मी मदत केली ज्या कारणासाठी, ते कारण त्यांचे सॉल्वच नाही झाले. होतं का कधी कधी ज्या पेशंटला वाचवण्यासाठी तुम्ही 10 लाख खर्च केले, पर खर्च केलं पण तो पेशंट नाही वाचला? होतं कधी कधी असं? होतं का नाही होत? मग कुठं पोहोचले आपली मदत लोकांपर्यंत? म्हणून मी ह्या वातावरणात ह्या ठिकाणी इन्व्हॉल्व झालो. मग तुम्हाला ट्रस्ट झाला का? ट्रस्ट झाला की आपल्याला ह्या जन्मानंतर पुढच्या जन्मी जे आहे ते भोगावं लागेल. बँक नॉमिनी घेते तुमच्याकडून का बरं?
तुम्ही मेले तर कोणाकडून वसूल करायचं म्हणून नॉमिनी असते. जर बँकवाले नॉमिनी घेतात तर भगवंताचे जे सीए आहेत ते काय दारू मारून बसलेले आहेत का? ते एकदम क्लिअर आहेत. मी सांगितलं होतं की पंचमहाभूत पृथ्वी जल अग्नी वायू आकाश हे 5 हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर काय मन बुद्धी आणि अहंकार हे आतसूस सॉफ्टवेअर्स आहेत. आणि आत्मा म्हणजे काय आहे एनर्जी लाईट्स आणि परमात्मा म्हणजे काय सबस्टेशन जिथं जनरेट केली जाते पॉवर. आणि ते आत्म्याला येते सॉफ्टवेअरला येते हार्डवेअरला येते आणि त्याच्यावर आपण मुवमेंट होऊ राहिलो. आणि आपले प्रोडक्ट कुठं काम करू राहिलेत आज हार्डवेअरवर. आणि आपले हे विचार कुठं काम करू राहिलेत आज सॉफ्टवेअरवर. करू राहिले की नाही करू राहिले? ह्या वेळी आपण परिवर्तन आणू शकतो. मग आता ह्या श्लोकावर आपलं बोलणं झालं. कोण असं इथे ज्याच्या घरी मृत्यू नाही झालं? कोणी आहे का की तुमच्या घरी आतापर्यंत डेथ नाही झालं? प्रत्येकाच्या घरी कोणी ना कोणी डेथ झालंय. आजोबा पंजोबा आई वडील भाऊ कोणी बहीण कोणीच नाही सुटत याच्यातून. मग का टेन्शन घेतात? तुम्ही इथं तुमच्या इच्छा पूर्ण करायला आलात ना. तुम्ही तुमच्या इच्छा पूर्ण करायसाठी चांगल्या मार्गाने कर्म करा. आजूबाजूला लोक फार वेगळ्या वेगळ्या विचारायचे असतील. प्रत्येकाचे कर्म वेगळे वेगळे आहेत. त्यांना ते भोगायचे आहेत. त्यांच्या स्वभावाने तुमच्या आयुष्यात ते काही ना काही चॅलेंजेस आणणार आहेत. पण लोक घाण आहेत म्हणून आपण घाण व्हायला पाहिजे का? हा तलावामध्ये खाली दलदले चिखले म्हणून ते कमळ घाण होत आहे का? नाही घाण होत. म्हणजे दलदलीमध्येच आपण स्वतःला जागृत करायचं असतं. किती जणांना असं वाटतं की आपण एक्सलन्सला पूजा करतो. म्हणजे जगात ज्यांच्याकडे जास्त पैसा आहे ज्यांची जास्त फॅन फॉलोविंग आहे ज्यांनी काहीतरी रॉकेट बनवलं किंवा एखादं पेटंट आणलं किंवा एखाद्या वॅक्सिनचा शोध लावला जगात रिस्पेक्ट कुणाला आहे? लोकांच्या कल्याणासाठी जो काहीतरी या जगात बनवतो लोक त्याला रिस्पेक्ट करतात. येस ऑर नो? मग भगवंताचे अवतार सुद्धा आता समजवलंय ना. जे एक्सलन्स समजवलंय माहीतच नाही आपल्याला. आपल्याला असं वाटतंय देव म्हणजे फक्त वरवर आहे. यांनी किती ट्रिमेंडस क्वालिटी प्रूव्ह करून दाखवल्यात. बाहेर दाखवलंय आम्ही कोण आहोत आम्ही काय करू शकतो. मग अशा लोकांना आपण फॉलो का नाही करू शकत? त्यांचे नॉलेज फॉलो करणं म्हणजे त्यांच्या नॉलेजवर चालणं. नुसतं जाऊन वरवर दिखावा करणं आजूबाजूला सगळ्या लोकांना दुखी करणं म्हणजे चालणं आहे का? बिलकुल नाहीये. जर तुम्ही आज देवधर्माला फॉलो करताय कुठंतरी कुठल्या तरी ठिकाणी कनेक्टेड आहेत तर सगळ्यात पहिलं तुम्ही खुश आहात का? तुमचा परिवार खुश आहात का? मग नंतर समाजाचं भलं होऊ शकतं. आणि समाजकार्य करण्याच्या अगोदर आहे ना पहिलं मला असं वाटतं घरचं कार्य केलं पाहिजे. पहिलं स्वतःच्या मनाची काळजी घेतली पाहिजे. मग लोकांच्या घरच्या मनाची काळजी घेऊ शकतो आणि मग बाहेर जाऊ शकतो. मग सुप्रीम पर्सनॅलिटी का? हु इज सुप्रीम कंट्रोलर? जे सगळ्यांचे मूळ आहेत त्याला भगवंत म्हणलं पाहिजे. येस ऑर नो? त्यानंतर जे सगळे परफेक्ट आहेत त्यांच्यामध्ये काहीच कमतरता नाही त्याला भगवंत म्हटलं पाहिजे. येस ऑर नो? त्यानंतर ते सगळीकडे असतील सगळीकडे अवेलेबल असतील. ते पशु पक्षी जल या भूतळावर ह्या पूर्ण ब्रह्मांडामध्ये सगळीकडे त्यांचं अस्तित्व सेम टायमिंगला असेल याला भगवंत म्हटलं पाहिजे. येस ऑर नो? आणि आणखीन एक क्वालिटी जी म्हणजे 6 क्वालिटी. भगवंताला मानतायत तर भगवंताकडे काय पाहिजे? हा वाय भगवान कृष्ण. मग भगवान कृष्णांनाच का कृष्ण म्हटलं गेलंय? कारण की त्यांच्याकडे सौंदर्य आहे त्यांच्याकडे प्रसिद्धी आहे त्यांच्याकडे संपत्ती आहे त्यांच्याकडे ज्ञान आहे त्यांच्याकडे वैराग्य आहे आणि त्यांच्याकडे सामर्थ्य आहे. हे सगळे शौर्य प्रकट करून दाखवले त्यांच्या लीलामध्ये त्यांनी. मग सौंदर्यामध्ये जर बघितलं तर भगवंताचं सौंदर्य कधी म्हातारा माणसाचा फोटो बघितलाय असा डोंगरा फोटो बघितलाय भगवान कृष्णाचा? बिलकुल दिसणार नाही तुम्हाला कुठं. आणि आपल्याकडे फक्त आपल्या वयाचे लोक आकर्षित होतात ना तर भगवंताकडं सगळ्या एजचे लोक पशु पक्षी सगळे लोक अट्रॅक्ट होतात. सांगितलं जाते भगवान कृष्णांचा जेव्हा जन्म येतो तेव्हा गोकुळ अष्टमीला वातावरण कसं होतं पूर्ण निसर्गामध्ये? सगळे हिरवगार असतं ढग भरून आले असतात सगळे फळांचे झाडं असे मस्त भगवंताला अर्पण करण्यासाठी सगळे सज्ज असतात. ढग सुद्धा मानतात की आम्ही भगवंताच्या सेवेसाठी अर्पण करायला आलो. कारण की पूर्ण ब्रह्मांडामध्ये जेव्हा ते प्रकट व्हायची टायमिंग असते तेव्हा कुठलं वातावरण असतं? श्रावण महिना असतो. मग भगवंत सौंदर्य असं आहे की यांच्यावर सगळे जीव प्रेम करतात. अट्रॅक्ट कृष्ण म्हणजे अट्रॅक्टिव्ह हे समजवलं गेलंय. मग तुम्ही ज्या भगवंताला मानतात ना जे भगवंत आहेत मग तुम्ही म्हणायचं का कृष्णच भगवंत आहेत? नाही. भगवंत म्हणजे सुप्रीम
आणि देवी देवता हे भगवंताचे सगळे सेवक आहेत. जसं प्राईम मिनिस्टर, तुम्ही कुठं पण टॅक्स पे करा, कुठल्या पण स्टेटमध्ये करा, जीएसटी पे करा, कुठं जातो तो गव्हर्नमेंटच्या बँकेत. राईट ऑर रॉंग? तुम्ही कुठं पण तप करा, पूजा करा, दान करा, दक्षिणा करा, इनडायरेक्टली तो तुमचा कर्म सुप्रीम पर्सनॅलिटीकडे जात असतो. आणि आपण ज्या देवावर भक्ती करतो ना, तिथं आपली श्रद्धा त्या देवावर लागण्यासाठी पण भगवंत म्हणतात की आम्हीच प्रेरित करतो तुम्हाला. कारण की सगळेच जर अशोक सरला फोन करायला लागले तर काय होईल? काय होईल? मग भगवंत काय म्हणतात, बाबांनो मी तुम्हाला सगळ्याला एंगेज होऊ शकत नाही. मग आप तुमचे लीडर पण आहेत का नाही? टीमवर्क आहे का नाही? तर आपल्याकडे एक सिंपल बिझनेसमध्ये जर एवढा टीमवर्क होऊ शकतो तर त्यांच्या युनिव्हर्समध्ये, त्यांच्या मॅनेजमेंटमध्ये टीमवर्क असेल का नसेल? मग भगवंत कोणाला म्हणायला पाहिजे की ज्यांच्याकडे अशी ब्युटी आहे जी कमीच होत नाही. आपली ब्युटी हळूहळू कमी होती का नाही होत? म्हणून ब्युटी पार्लरची जास्त दुकानं ओपन करून राहिलेत. राईट ऑर रॉंग? किती पण हेडलाईट साफ करा, किती पण फेशियल करा, हळूहळू 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 तुमचं ब्युटी जाणार आहे. भगवंताची ब्युटी कमी नाही होत. त्यानंतर भगवंताने जे नॉलेज दिलंय त्याच्यावर काही असं अपडेशन आलंय का? लॉ बदलूया, व्हॅलिडिटी काही आहे? बायबल, कुराण, गीतेसाठी काही आहे का व्हॅलिडिटी? काहीच नाही भेटणार तुम्हाला. नेक्स्ट काय आहे? प्रसिद्धी. भगवंताची प्रसिद्धी कशी असते? त्यांनी चोरी केली, फेमस. तुम्ही चोरी करा बरं. चोरी केली, फेमस. प्रेम केलं, फेमस. मैत्री केली, युद्धातून पळाले, फेमस. 16,108 पत्नीसोबत विवाह केला, सगळे खुश, फेमस. तुम्ही करून दाखवा 2-3. तुम्हाला कोणी रोखलंय? ते म्हणतात माझ्या दम आहे, मी केला, तू कर. तू फक्त 2 करून बघ, किंवा एक लग्न आणि एक अफेअर करून बघ. बघ तुझा कार्यक्रम कसा होतो, तू किती वेळ मॅनेज करू शकतो. येस ऑर नो? प्रसिद्धी. मग मी एक दिवस विचारलं माझ्या मुलाला की म्हणलं यार बेटा ते सगळ्या 16,108 आणि कृष्ण एकटेच तर घरी कोणाच जायचे? ते म्हणले ते 16,108 रूपात आहे ना स्वतःला एक्सपांड करायचे आणि ॲट ए टाइम सगळ्या घरामध्ये अवेलेबल राहायचे. याला म्हणतात गॉड्स क्वालिटी. हे शास्त्र सांगतं. प्रसिद्धी. मग त्यांचे ते जेलमध्ये जन्म घेतला, जेल ब्रेक, नदीने वाट दिली, जन्माला येण्याच्या आधीच दुश्मन शेट करून टाकला. मैं आ रहा हूं, दम येतो, बचा तुझे मामा. आकाशवाणी करून टाकली. त्या आकाशवाणीमुळं आई बापाला जेलमध्ये जावं लागलं. आणि शास्त्रामध्ये एक चर्चेमध्ये एका शिष्याने गुरुला प्रश्न विचारला की का भगवंताच्या आई वडिलाला जेलमध्ये जावं लागलं? तेव्हा म्हणले भगवंताला जन्म घालण्यासाठी पाहिजे तेवढी तपश्चर्या, पाहिजे तेवढा संघर्ष गरजेचा आहे. ज्या वेळेस तुम्ही त्यासाठी व्हॅलिडेट होतात, कॅपेबल होतात ना, त्यावेळेस ते परफॉर्म होतं, त्यावेळेस ते भगवंत तुमच्या कुटुंबात प्रकट होते. कोणी पण नाहीये. पार अक्षरशः आतून सगळे कोण देवकी वसुदेवला तुटल्यानंतर जेव्हा कळलं एवढ्या संकटात, एवढ्या त्रासात अक्षरशः देवकीचे मुलं मारलेत तरी पण भगवंताची वाट पाहतीये, हे जेव्हा भगवंताला कळतं तेव्हा म्हणतात भगवंत यस यू आर क्वालिफाय नाऊ टू बिकम माय मदर, माय फादर. अंडरस्टँड? मग एक्सलन्स गोष्टी, मोठा पैसा, मोठं नाव मिळण्याच्या अगोदर सुद्धा भगवंत तुमची परीक्षा घेणार आहे. यू आर कैपेबल और नॉट, किसी को भी कुछ नहीं दिया जाएगा. समजतंय? मग भगवंत येण्याच्या आधी जर भगवंत त्यांच्या आईबापाची परीक्षा घेतात, आणि परीक्षा कुठली? पोटचे मुलं मेल्यानंतर सुद्धा चला इसका फोकस अगर स्टेबल है, ये डेडिकेशन के साथ मेरे आने का इंतजार कर रहे हैं ना, तो इनके साथ नहीं जाना तो किसके साथ जाना है? है का नाही? संघर्ष काय येतोय कळलं का? देवकीच्या आयुष्यात संघर्ष त्यांना काय येत होता? त्यांना जेव्हा विचारलं हा संघर्ष तुम्ही एवढा का पंगा घेता, सांगा ना भावाला, नाही पाहिजे मला तो, मी तुझी आहे, आपण दोघं मिळून गर्भात आल्यावर मारून टाकू. म्हणू शकत होती की नव्हती देवकी? म्हणू शकत होती की नव्हती? बाळ येणार आहे, भाव राजा आहे, त्याच्यामुळं वध होणार आहे, तर येणाऱ्या बाळाच्या आधी आई बाजू कोणाची घ्यायला पाहिजे होती? त्या देवकीने कोणाची घ्यायला पाहिजे होती? पण म्हणतात ना ज्याच्या हृदयात सत्यता आहे, प्रेम आहे, प्युअरिटी आहे, ते लोक या भौतिक जगात किती पण महान लोक असून द्या त्यांच्या बाजूने उभा नाही राहणार, ते सत्याच्या बाजूने उभा राहणार. याला म्हणतात प्युअरिटी. नाही तर आता सध्याला एखादा नेता फार लोकांची बँड वाजू राहिलाय, पण हा पण आहे ना एक लोंडा गोळीत गोळीत उभा राहतो तिथं, साहेब मला काही भेटन का? आता साहेब लोकांची बँड वाजू राहिलाय सगळीकडे, तरी पण हा गोंडा गोळीतोय,
मला थोडी इंडिका भेटेल का, मला क्वार्टर भेटेल का, मला इलेक्शनला 1 लाख भेटतील का? हा व्हिडिओ टाकू नको भाऊ, नाही शिवाय देतील मला. सत्य बोललं तर सुट्टी नाहीये. येस और नो? सत्य बोलणाऱ्याला सुट्टी नाही. मला असं वाटतं सत्य फार मॅटर करतं. मग याच्या प्रसिद्धीमध्ये भगवंताने वेगळ्या वेगळ्या प्रसिद्धी करून दाखवल्यात. मग मला सांगा, त्यांचे मित्र कोण होते? गाया चारायचे. त्यांचे मित्र गरीब होते का नाही? सुदामा सांगा मैत्रीण होती. त्यांच्या सगळ्या लीला फेमस झाल्यात. आपली कोणती लीला फेमस झाली हो? तुमची लीला तुमची तरी आठवते का? पण त्यांची लीला 5000 वर्षापूर्वी घडल्या, तर नसाला त्यांच्या लीलाबद्दल आज चर्चा केली तर हृदयामध्ये प्रेम उधळायला लागते, प्रेम पळायला लागते, ओतून व्हायला लागतंय. याला म्हणतात दिव्य कर्म. आणि भगवंताचे जन्म आणि कर्म दिव्य असतात. कशा असतात? त्यांचे जन्म पण दिव्य आहेत, त्याच्या पाठीमागं रिझन आहे, आणि त्यांचे कर्म पण दिव्य आहेत, त्याच्या पाठीमागं पण रिझन आहेत. आपला जन्म दिव्य आहे का? त्यांचा जन्म झाल्या सोडा, जन्माला गर्भाला आत बाळ आल्याच देवकीची सगळी भीती नष्ट झाली. माहितीये का तुम्हाला? जन्म होण्याच्या आधीच. कारण की एवढा लख प्रकाश पडला होता की अक्षरशः कंस तलवार घेऊन यायचा तर ते बघू सुद्धा शकत नव्हतं त्या झेलमध्ये. फक्त आभास. म्हणजे ज्या वेळेस म्हणतात ना की भगवंत सोबत असोसिएशन झालं रे झालं, अंधार नष्ट व्हायला लागतो, दुःख नष्ट व्हायला लागतं. आणि त्यानंतर नेक्स्ट पार्ट जर बघितला तर संपत्ती. तुम्ही म्हणणार आहे संपत्तीचा कोण आहे? खरं ते श्रीमंत होते का? हा प्रश्न येतो ना तुम्हाला. एवढी संपत्ती होती की द्वारका समुद्रातच बनवली आणि जाण्याच्या आधी समुद्रातच बुडून टाकली. नाही तर आता आपण सगळे गेलो असतो पैसे आणायला. आता रिसेंटली एक रील आला माहिती ना प्राईम मिनिस्टरचा, समुद्राच्या आतमध्ये जाऊन द्वारकेची पूजा केली होती. समजताय का? म्हणजे दर्शन करून आले होते. लोकांना लगेच विचार केला आता द्वारका बनणार आहे काय? म्हणजे महत्वाचं काय आहे की भगवंताकडे संपत्ती आहे का नाही याच्यावर एक एक्झाम्पल समजू. गर्भात बाळ आहे, सगळ्यांनी उत्तर द्यायचं. ते बाळ म्हणते हे शरीर माझं आहे, आणि आई म्हणते शरीर माझं आहे. कुणाचं आहे? ते बाळ म्हणतं शरीर माझं आहे, पण आई काय म्हणती? तुझं नाहीये बाळा, माझं आहे. कुणाचं आहे? डायरेक्टली बाळाचं आहे, पण इनडायरेक्टली कुणाचं आहे? आईचं. बरं, मग हे आईचं जे शरीर भेटले, ही आई जी आहे ही कुठे आहे? पृथ्वी तलावर. ही आई जी शरीर बनलं गेलं हे पृथ्वी तलावर आहे. ही पृथ्वी कुठे? उत्तर. कुठे? ब्रह्मांडात. कुठं पाया बिया बांधलेला आहे का पृथ्वीला? मग कुठं तरंगिली? आपल्याला सगळ्याला तरवून ठेवलंय. मग सायन्सवाले लोक म्हणतात की ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे पृथ्वी तरंगली आहे. आणि त्याच्या पुढे जर म्हणलं ना त्यांना ग्रॅव्हिटेशनल फोर्स कोणी तो बापान दिलता का? ते कृष्ण म्हणतात तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे मी, माझ्या कंट्रोलमुळं ती पृथ्वी तरंगू राहिली या ब्रह्मांडामध्ये. तिथं बुद्धी बंद पडती. मग लोक ब्लॅक होल म्हणतात. आहे ना पिक्चर मध्ये ब्लॅक होल. एकदा की ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या बाहेर गेलं आपलं रॉकेट बिकेट ते गायब होतं, भेटतच नाही, पुन्हा रिग्नलला येतच नाही. हे ऐकले का? मग मला सांगा ब्रह्मांडामध्ये पृथ्वी बरोबर, एवढं तर कळलं. ब्रह्मांड कुठे? लगाव दिमाग. ब्रह्मांड कुठे आहेत? शास्त्रामध्ये सांगितलंय की कारणोदक्ष समुद्र आहे, आणि त्या समुद्रावर हे सगळे ब्रह्मांड पोळतात. आणि म्हणले मग हे ब्रह्मांड येतात कुठून? मग सांगितलंय की महाविष्णूच्या श्वास सोडल्यावर ब्रह्मांड येतात, श्वास घेतल्यावर ब्रह्मांड आत जातात. आता बुद्धी लावू नका, बुद्धीने भगवंत कळत, फक्त प्रेमाने भक्तीने भगवंत कळतात. ही बुद्धी एवढी डेंजर आहे ही तुम्हाला फक्त तर्कवितर्क करायला लावते. फक्त प्रेम आणि भक्ती यांनी भगवंत समजत नाहीत, तर फक्त भगवंताचा आभास होतो ही दुनिया कशी आहे हे शास्त्र सांगतात. तर आपल्या एवढ्या नास्तिक बुद्धिवाद भगवंताचा सेवक सूर्य आहे, तो सूर्य मी नाही पाहू शकत, तर मालकाला पाहू शकतो का? आणि बुद्धीने पाहू शकतो का? बुद्धी भौतिक इंद्रिय आहे का आध्यात्मिक इंद्रिय आहे? भौतिक आहे का आध्यात्मिक आहे? भौतिक हे बुद्धी बनवणारा पण भगवंत आहे. आणि बुद्धीच म्हणती मला डाऊट आहे, ही बुद्धीच म्हणते मला विश्वास नाही. आणि त्यानंतर जे महाविष्णू आहे ते 4th एक्सपान्शन भगवान कृष्णांचे. 4th एक्सपान्शन म्हणजे फक्त जस्ट विचार केला तर एक लाईट आहे, म्हणजे एक कनेक्शन आहे, फक्त एक शाखा, एक झाडाची एक शृंखला कशी असते तेवढी शाखा समजवली आहे. आणि आपण म्हणतो हु इज गॉड, हु इज सुप्रीम पर्सनॅलिटी. आणि जर भगवंताची नावं घेतलं तर आपण काय म्हणतो? राधा आणि कृष्ण. कृष्णने काय शिकले? लग्न करायचे, एक राधा आणि एक रुक्मिणी.
हे लोकांना नॉलेज आज कृष्णांचं. राधा म्हणजे आत्मा आणि कृष्ण म्हणजे परमात्मा, हे दोघांचं मिलनाला राधा कृष्ण म्हटलं गेलंय. समजतंय का? जसं राधा भगवंताच्या प्रेमात पूर्ण जीवन कसं जगली, तसं आपण भगवंताच्या प्रेमात जीवन जगायला पाहिजे, म्हणून राधा आणि कृष्णाचं कॅरेक्टर भगवंताने करून गेले, त्या वियोगामध्ये समजवलं गेलंय. पण लोक आज जर बघितलं तर हे अज्ञानपणामुळे आज लक्षात येत नाहीये की आपण कुठल्या ट्रॅकला जाऊ राहिलोय, कसं जाऊ राहिलोय. आणि मग संपत्ती, सगळ्या संपत्तीचा मालक कोण आहे? भगवंताचे आहेत का नाही? जसं मी सांगितलं, तुमचं शरीर सगळं तिथूनच आलंय, म्हणजे पंचमहाभूतातून. मी शिकवे समजून याच्यातून कळू शकतं आपल्याला. नेक्स्ट पार्ट काय आहे? ज्ञान. भगवंताकडे, ज्याला भगवंत म्हटलं तर त्याला ज्ञान. हे जे टॉक बोलतोय ना आपण, 48 मिनिटं बोलले होते फक्त. कुठं बोलले होते? पावभाजीच्या गाडीवर. हो, ते फिरायला गेले ते अर्जुनन ते पार्टी करायला. कुठं बोलले होते? युद्धामध्ये जिथं मारायला तपलेत, भांडणाच्या मध्ये उभा राहून गीता समजवली गेली होती. आज आपल्या आयुष्यात भांडण आहे का नाही? सगळीकडे संकट आहेत का नाही? तिथं कुठं आला धर्मन जात पात सोडून द्या, कुठंतरी लई मोठे पुण्यकर्म येतं, म्हणून भगवंताने आपली भेट या हॉलमध्ये घातली आहे बॉस. अशीच नाही भेट घातली. कुठंतरी होऊ शकतं तिसरी थेट, पण चला भगवंताची एवढी इच्छा आहे की डायरेक्ट जावीत नाहीचे, म्हणून टॉक ऐकू राहिला. मी पण आज ह्या लाईफमध्ये जर बघितलं तर ओव्हरऑल जे ज्ञान भगवंताने सांगितलं हे फार प्युअर आहे. याला व्हॅलिडिटीच नाहीये, याला एक्सपायरी डेटच नाहीये, याला काळाचं लिमिट नाहीये. हे सगळ्या ब्रह्मांडामध्ये यूज होऊ शकतं. प्रेम तुटलं, ब्रेकअप झालो, देवदास बनलो, ते स्लोगन आणि ते स्टेटन गोंधवलं. नाव कुणाचं? सचिनचं. आणि लग्न झालं महेश सोबत. भगवद्गीतेचा कुठलाही पेज ओपन करा, त्या पेजवरती तुमच्या आयुष्यात जे दुःख, जे अडचणी चालल्या, जे प्रॉब्लेम चालले, त्याचं उत्तर तिथं असणार म्हणजे असणार. मंदिर, मशीद, चर्चमध्ये गर्दी करू नका. हे जे मनुष्य जीवन कर्तव्य करण्यासाठी भेटलंय ते पण कॉन्शियसली, आणि ते करा, मग बघा यश, मान, संपत्ती सगळं भेटायला लागल. म्हणजे जिथं भगवान कृष्णाचा आणि अर्जुनचा संवाद आहे तिथं पैसा असणार, तिथं विजय निश्चित असणार. होऊ शकतं छोटे मोठे लढाई हारणार, पण मोठी लढाई गॅरंटी जिंकणार.